नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज जुगले ॲग्री बायोटेक यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आजचा एक छोटासा टॉपिक होता, पण चर्चा करणं महत्त्वाचं वाटलं। विषय असा आहे की बरेच शेतकरी आता या वातावरणात कोथिंबीरची लागवड करतायत। तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर्मिनेशन वर खाली होतंय, पानदाणाला जर्मिनेशन होतंय, तर वाफ्यात मधल्या बाजूला होत नाही, शेवटच्या तळाला जर्मिनेशन होत आहे, पुढं होत नाही। तर एक याचं मेन ऑब्झर्वेशन घेतलं, 2 ते 3 प्लॉटला स्वतः व्हिजिट केलं। ते ऑब्झर्वेशन असं काढलं की तुम्ही कोथिंबीर लावताना एक तर साऱ्यात करा, म्हणजे एक तर पेरून करा, किंवा तुम्ही बुचके लावून बळीच दांडाला बुचके लावून करा, किंवा पानाच्या बदामी गोळ्या लावून त्या ठिकाणी बुचके लावा। तुम्ही प्लांटेशन मेथड तुमची कुठली करा, फक्त विषय एकच आहे की तुम्ही प्लांटेशन मेथड करताना अर्ध्या पेराच्या खाली बी जाऊन देऊ नका, अर्धे त्याच्या थोडंसं खाली चालेल। त्याच्या खाली बी गेल्यानं होतं असं आहे की एकतर त्याला नंतर पाणी गेलं त्याच्यावर एक अर्धा पेर मातीचा थर येऊन जातो। हा पहिलं ऑब्झर्वेशन, की त्याच्यामुळे मग ती खाली दाबली जात, त्याची मुळी खाली फुटते, पण त्याचं पानवर येत नाही, बरोबर। आणि दुसरा मुद्दा असा की जे लोक आज बळीच असं आपला धाना लागवड करतात, तर तिथं एकदा तिला वर जाते किंवा खूप खाली जाते। सेंटरला बरोबर अंदाज करून बळीच तासाच्या दोन्ही बाजूच्या सेंटरला तुम्ही दाणा टोचायचा आहे। आणि त्यात होतं काय, ज्या ठिकाणी आपण बळीच तासाला दाणा टोचतो, एक तर त्या ठिकाणी ते वार खूप बुजबुज झालेला असतं, डबल रोटर केलेला असतं, बळीच तास त्याच्यानंतर त्याच्यावर फिरलेलं असतं, तर मग ते अजून खोल बी जातं। साधारणपणे एक पेर अर्ध्या पेऱ्याच्या थोडंसं पुढे चालेल इतकंच दाणा बी खाली जाऊ द्या, जर्मिनेशन प्रॉपर होणार। आणि दाणा पिकावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या कॉल करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता। दोन्ही नंबर एकच आहे, 7588040490। आपण जरी कमी करतोय धना क्रांती, आता हा त्याच्या क्लायमेटला 55 ते 60 दिवस घेतो, कारण टेम्परेचर जास्त आहे। पान मोठं त्याचं, पानात चकाकी आहे, क्वालिटी युनिक आहे। त्याचा सर्वात मोठा विषय की पॅरेशाबिलिटी 10 तास ते 12 तास एक्स्ट्रा आहे, लांबच्या पल्ल्यावर माल खूप चालतो असं शेतकऱ्यांचं स्वतःचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर जोग्रोफास 30 आहे, त्याचा काही विषयच नाही। 30 दिवस आता साधारणपणे 40 ते 42 दिवस घेतोय आताच्या हार्वेस्टिंगला। कतरी पानामध्ये येतो, खोडाची साईज चांगली आहे, साधारणपणे 1 किलो 350 किलो माल निघतो। आणि दोन्ही धान्यांचे आपल्याला एका बिघ्याला 10 किलो बी वापरायचे, की सी रेट वाढवून घेतला तर माल जास्त निघतो। या कॉन्सेप्टच्या आधारात आपण ह्या कोरिंडरवर काम करतोय। धन्यवाद। टॉपिक खूप चांगला आहे। आत्ता येणारे रिसेंटली जे फार्मला प्रॉब्लेम येत आहेत त्याच्या आधारून हा व्हिडिओ बनवला आहे। तर आपल्या मित्रापर्यंत किंवा जे लोक कोथिंबीर लावतात त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवा। धन्यवाद।